नांदणीचे सुप्रसिद्ध कुर्डे फूड मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुर्डे उत्पादनावर भरघोस सूट। 1 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत खास 20% सूट। मिल्क प्रोडक्ट्स, बेकरी प्रोडक्ट्स, नमकीन, स्वीट्स, केक, फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही। तर वाट कसली पाहताय? एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी, कोल्हापूर रोड, जयसिंगपूर रोड, ND पाटील पेट्रोल पंपासमोर, नांदणी। मोबाईल नंबर 72 63 89 99 97, 72 63 89 99 98। आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। सध्या लातूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून टोळ्या सापडेना आणि पोलिसांच्या हाती चोरटे सापडले की चोऱ्या काही थांबेना। असाच एक प्रकार निलंगा तालुक्यातील काटे जवळगा येथे घडलाय। चक्क एकाच ठिकाणी 5 चोरट्यांनी घरात घुसून चोऱ्या केल्याची घटना दिनांक 6 मध्यरात्री घडली आहे। जवळपास 20 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 50,000 रुपये हे चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगितले आहे। घटनेची माहिती निलंगा पोलिसांना मिळताच घटनास्थळी तातडीने दाखल होऊन पाहणी व माहिती घेत पंचनामा करून श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आले असून पुढील तपास जलद गतीने करून चोरट्यांच्या मुसक्या आवळणार असल्याचे निलंगा पोलिसांनी आश्वासन दिले आहे। सध्या काटेजवळगा गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तातडीने चोरट्यांना अटक करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने सरपंच शरद सोमवंशी यांनी केली आहे। काटेजवळगा गावामध्ये घरफोडी झालेले आहेत। एकूण किती माहिती आहे? आपण तपासणी केलेली आहे, पाहणी केली आहे, पंचनामा केला, काय अधिक माहिती सांगाल? रवींद्र जोशी, राहणार काटेजवळगा, तालुका निलंगा या ठिकाणी यांच्या घरी रात्री चोरी झाली आहे असे सकाळी समजल्याबरोबर तात्काळाने मौजे काटेजवळगा, तालुका निलंगा येथे आलो, पाहणी केलेली आहे, स्थळ पंचनामा केलेला आहे। श्वान पथक आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांना बोलवण्यात आलेले आहे आणि पुढील कार्यवाही करीत आहोत। आपल्या गावामध्ये घटनास्थळी आपण आल्यानंतर पाहणी केल्यानंतर 5-7 घरं फोडण्याची घटना घडलेली आहे। काय अधिक माहिती काय सांगाल? काल रात्री आमच्या गावामध्ये धाडसी चोरी झालेली आहे। यामध्ये 4 घरातले चोरांनी घर फोडलेले आहे। यामध्ये गावातील मुद्देमाल, सोने आणि कॅश अशा स्वरूपात जास्त प्रमाणात चोरी झालेली आहे। अशा प्रकारची चोरी गावामध्ये परत होऊ नये यासाठी ह्या चोरीचा सहनिशा झालाच पाहिजे ही आमची गाववाल्याची प्रथमतः मागणी आहे। कारण अशी घरफोडी पुन्हा होऊ नये गावामध्ये। यानंतर गावामध्ये अशा प्रकारची चोरी न होऊ नये म्हणून आम्ही CCTVसुद्धा लावण्याचा प्रयत्न ग्रामच्या वतीनं यानंतर करणार आहोत। परंतु ह्या चोरीचा सहनिशा लागलाच पाहिजे अशी गाववाल्याची ही प्राथमिक आणि महत्त्वाची मागणी ह्या पोलीस यंत्रणेकडे आमची राहणार आहे। धन्यवाद।